भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बंडाळीचं चांगलंच ग्रहण लागलंय। भिवंडी महापालिकेच्या 42 नगरसेवकांनी बंडाळी केली असताना आता कुणबी सेना प्रमुख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेली आणि सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली। त्यामुळे अखेर आपल्या हजारो समर्थकांसह त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। पक्षाची वारंवार गद्दारी करणाऱ्या तुम्ही सुरेश टावरेंची उमेदवारी रद्द केली पाहिजे आणि इतक्या गद्दार माणसाला तिकीट तुम्ही कसं देता। शिवाय मी एक शेतकऱ्यांचा निश्चितपणाने नेता आहे आणि माझं तिकीट नाकारताना नेमकी कारण काय या प्रश्नांची उत्तर दोन प्रश्नांची उत्तर मला मिळालेलं नाही। माझ्या संबंध मी जे काही आज ह्या भागामध्ये जे काही काम केलं त्याचा मी अपमान समजतो। या निवडणुकांच्या तोंडावर वेगवेगळी वक्तव्य आपण ऐकतो, वेगवेगळ्या टीका होतात, काही त्या व्यक्तिगत स्वरूपाच्या सुद्धा असतात आणि तशीच एक बातमी आता आपण बघूयात। जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार अशी टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी। अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही टीका आहे। तर आम्ही उमेदवार लढवले म्हणून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असा टोलाही त्यांनी आघाडी सरकारला लगावलेला आहे। ते भंडाऱ्यामध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये बोलत होते। प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता व्यक्तिगत टीका केलेली आहे। जो आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो जनतेला काय न्याय देणार अशा प्रकारची टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली आहे। त्याचबरोबर आघाडीवर सुद्धा त्यांनी सडकून टीका केली आहे। तो त्याच्या बायकोची इज्जत करत असेल, त्याच्या पोराबाळांचा असणारा माणूस ऐकत असेल तर हा माणूस कुटुंब चाललाय। जो कुटुंबाला न्याय देऊ शकतो तो देशाला न्याय देऊ शकतो हे आपण लक्षात घ्या। आज आपला पंतप्रधान आपण निवडला स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही तर तो तुम्हाला काय न्याय देणार आहे।